नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण शिकणार आहोत येत्या 8वी आपला पहिला टॉपिक रॅशनल अँड इरॅशनल नंबर आणि त्याच्यातला प्रॅक्टिस सेट आहे 1.3. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. अगदी बेसिक पासून हा आपल्याला प्रॅक्टिस सेट घेणार आहे. सर्वांनी काळजीपूर्वक वही पेन घेऊन बसायचं बेटा आणि सॉल्व्ह करायचं. ओके, चला. 8 प्लस रॅशनल आणि इरॅशनल नंबर प्रॅक्टिस सेट 1.3 अगदी एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आपण इथं करणार आहोत. बघा, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन द डेसिमल फॉर्म. आपल्याला याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचे. डेसिमल म्हणजे दशांश रूपात. ओके बेटा, तर मी इथं टेबल्स आपण ऑलरेडी इथं तयार केलेला आहे. टेबल्स कसा तयार करायचा ते तुम्हाला माहित आहे. 37 गुणिले 1 म्हणजे 32 गुणिले 2. ओके, ह्या पद्धतीने हे टेबल्स आपण इथं तयार केले आधीच वेळ न लागता. ओके, चला तर मग आपल्याला 37 न काय करायचं बेटा, या 9 ला आपल्याला डिवाइड करायचे. काय करायचे? 9 ने डिवाइड करायचे. मग आता बघा, ह्या 37 न 9 ला भाग जाते का बेटा? अगोदर भाग जाणार नाही. जाणार नाही म्हणजे अगोदर 0 चा भाग आपण घातला. ओके, पण काय करू, इथे एक 0 चा भाग घेतल्या, खाली 9 आला. मग एकदा पॉइंट घेतला म्हणजे आपण कितीही 0 आपण इथं वाढू शकता. काय करू शकता बेटा? कितीही 0 वाढू शकता. म्हणजे एक 0 वाढू शकता, एका नंबर खाली एक, असं गाडी चालत राहते पुन्हा. मग 37 ने 90 ला आपल्याला भागायचे आणि इथं 9 ला भाग जात नव्हता. 9 हा संख्या या संख्येपेक्षा लहान असल्यामुळं इथं भाग जाणार नव्हता. म्हणून आपण 0 न भाग घातल्या. इथं पॉइंट दिल्याच्या नंतर इथे एक 0 वाढला. मग इथं झाले 90. आता 37 न आपल्याला ह्या 90 ला भागायचे. मग आपण टेबल बघायचं. बेटा ओके, टेबल बघा. 37 चा गुणिले 1 म्हणजे 37 झालं. इथं 74, 111. मग मला ह्या 90 हे 90 आहे. त्या 90च्या वरचा नंबर नाही पाहिजे. मग आता इथं वर कोण आहे? 111. म्हणजे ही संख्या 90च्या वर चालली. हिच्या आपल्याला खालची पाहिजे. म्हणजे कोणती पाहिजे बेटा? इथं कोणती पाहिजे आपल्याला? 74 म्हणजे 74 संख्या पाहिजे. हे 74 काय करायचं बेटा? इथं लिहायचं. मग आपण किती वेळेस हा टेबल मोजलो? 1, 2 वेळेस. जेवढ्या वेळेस मोजलास तेवढ्या वेळेस इथे काय लिहायचं? आपल्या डोक्यावर लिहायचं 2. ओके, मग मायनस. मग आता इथला एक इथं घेतला, इथं झाले 10. 10 मधून 4 गेले, उरले 6. इथं 8. 8 मधून 7 गेला 1. आता मला सांगा, ह्या संख्येपेक्षा ही संख्या कशी आली बेटा? लहान आली. मग हिला भाग जातो का? जाणार नाही. म्हणून आता काय करायचं? आपण हे पॉइंट घेतल्याच्या नंतर आपण 1 0 असं वाढू शकता. मग आता इथं किती झाले बेटा? 160 झालं. किती झालं? 160. मग आता हा 160 ला आपल्या ह्या टेबलमध्ये चेक करायचं की 160 आहे का? नसेल तर ह्या संख्येच्या खालची संख्या घ्यायची, वरी नाही जाऊ द्यायची. 148, 185 म्हणजे 160च्या वर चाललंय. आपला दुसरा जो आपण टेबल्स म्हणतो, तर एक किती 148 पर्यंत हा पहिली वेळेस मोजला, हा दुसरी वेळेस मोजला. मोजायचं 1, 2, 3, 4 वेळेस आपण हा टेबल म्हणल्याच्या नंतर किती वेळेस म्हणल्या ते आपल्याला याच्या डोक्यावर लिहायचं. आपण 4 वेळेस हा टेबल मोजलो म्हणून हे 4 वर लिहायचे आणि जे 4 वेळेस मोजलेली संख्या याच्या खाली लिहायची म्हणजे 148. ओके, मग 160 मधून 148 वजा करायचे. 0 तून 8 जाईनात. इकडला एक इथं घेतला आपण कॅरी. इथं झाले 10. 10 मधून 8 गेले बेटा, 2 उरले. इथं 5 मधून 4 गेले, 1 उरला. म्हणजे इथं 12. 0 नाही लिहायचा. म्हणजे पुन्हा मग बघा, इथं 37 पेक्षा 12 लहान संख्या आली. पुन्हा एकदा इथं पॉइंट असल्यामुळे आपण 1 0 इथं वाढू शकतो. मग काय आलं बेटा इथं? 120 आलं. 120 पुन्हा आपल्याला ह्या टेबलमध्ये चेक करायचं की ह्या 120च्या वरची संख्या नाही घ्यायची, त्याची संख्या खालची घ्यायची. 111, 148 वर चाललंय. म्हणजे पुन्हा आपण टेबल 3 वेळा मोजल्या, त्यावेळेस आपल्याला 111 आलं. किती वेळेस मोजले बेटा? 3 वेळा. त्यावेळेस आपल्याला 111 आलं. मग 120 मधून 11 गेले, किती उरले बेटा? 9 उरले. मग पुन्हा 0 दिल्या. आता पुन्हा सांगा, इथं 90 आलं, पुन्हा इथं 90 आलं. म्हणजे हाच नंबर पुन्हा रिपीट होणार. 2, 4,
3 हा नंबर काय होणार पुन्हा आपल्याला रिपिटेशन दाखवणार. मग लेकरा हा बघ 9/37 इक्वल टू इथं कोण आहे बेटा 0.4243. ओके 243 हाच नंबर आपल्याला रिपिटेशन येणार. जर एक अंक जर रिपीट होत असेल त्याच्या डोक्यावर डॉट द्यायचा आणि एक पेक्षा जास्त अंक जर रिपिटेशन होत असतील तर त्याच्या डोक्यावर काय द्यायचं बेटा बार द्यायचा. याला बार म्हणतात. म्हणजे हा 3 नंबर आपल्याला पुन्हा इथून रिपिटेशन होणार आहे. इथं 90 आहे पुन्हा 74 येणार पुन्हा 160 होणार म्हणजे पुन्हा रिपिटेशन. जिथं रिपिटेशन झाले तिथं आपल्याला थांबायचे आणि मग इथं दाखवायचे की हे 0.247 हे बार म्हणजे 243 हे पुन्हा रिपिटेशन मी पुन्हा येईन म्हणणार. ते काय थांबणार नाही. मग आपणच थांबायचं इथं सोडून द्यायचं. कळालं बेटा? ओके. किती साधं सिंपल पद्धतीने सांगितलं. कळालं? चला हा झाला आपला पहिला क्वेश्चन आणि आपल्याला जायचे आता नेक्स्ट क्वेश्चनला दुसरा वाला. आता दुसरा इथं बघा. हा दुसरा आहे आपल्याला हे दोन पद्धतीने याला सॉल्व्ह करता येते. तुम्ही इथं आहे बघा 42 डिवाइड बाय 18. ओके याला ह्याही पद्धतीने सॉल्व्ह करता येते. पण 42 चा टेबल तुम्हाला तयार करावं लागणार. मग त्याच्यापेक्षा तुम्हाला असंही बी जमते बेटा. हे 18/42 मी याचे काय करतो फॅक्टर करतो. 6 इंटू 3 म्हणजे कोण बेटा 18 बरोबर. 6 इंटू 7 म्हणजे कोण 7 42 बेटा. ओके म्हणजे हा 6 कटला म्हणजे याच याचा काय आला रेशो 3/7. 3/7 तुम्ही आता असं बी करू शकता. त्या 7 न कोणाला भागायचं बेटा 3 ला भागायचं. ओके 3 ला 7 न जरी भागलं 42 चा टेबल येत नसेल तर 3 ने करू शकता. मग आता बघ मग आता इथं ह्या 7 पेक्षा 3 ही संख्या लहान आहे म्हणून भाग जात नाही. आपण पहिल्यांदा सुरू आपण 0 चा भाग लावू. मग नंतर काय आलं 3. मग पुन्हा इथं पॉइंट दिल्यामुळं एक 0 वाढला. मग 7चा पाढा असापर्यंत म्हणायचा की 30च्या खालची संख्या घ्यायची. 7 चोक 28 कितीपर्यंत मोजले आपण 4 पर्यंत. 7 चोक 28 म्हणजे पुन्हा 30 मधून 28 गेले किती उरले बेटा 2 उरले. मग एक 0 ऍड करायचा. 7चा टेबल 28 पर्यंत 1 2 3 4 35 30च्या वर चाललंय म्हणून खालची संख्या घेतली. 7 दोन्ही 14 7 दोन्ही 14 कारण 7चा टेबल सर्वांना येतो. 7 दोन्ही 14 7 त्रिक 21 म्हणजे 20च्या वर चाललंय म्हणून खालची संख्या घेतली. 20 मधून 14 गेले मला सांगा किती उरले बेटा 6 उरले. किती उरले 6 म्हणजे इथे एक 0. आता बघा 7 8 56 7 9 63 हे वर चालले म्हणजे कितीपर्यंत मोजले आपण 8 पर्यंत. 7 8 56 म्हणजे इथे उरले आपले 4 उरले. किती उरले 60 मधून 56 4 उरले. इथे एक पुन्हा 0 लावायचा. काय करायचं बेटा पुन्हा 0 लावायचा. मग आता बघा 7 35 किती आले इथं 35. 35 मधून वजा गेले किती उरले 5 उरले. किती उरले 5 उरले. मग काय करायचं इथे एक 0 लावायचं. पुन्हा काय लावले आपण 0. मग 7 7 49 म्हणजे किती वेळेस मोजले बेटा 7 वेळेस. 7 7 49 बाय 50 मधून 49 गेला 1 उरला. पुन्हा एक 0 लावल्या. 7 1 7 म्हणजे इथं 10 मधून 7 गेले किती उरले 3 उरले. पुन्हा 30 झालं. काय झालं पुन्हा 30. बघा पुन्हा एवढंच आपल्याला काय होणार रिपिटेशन झालं की नाही बघा. ओके इथं 30 आलं पुन्हा इथं 30 आलं पुन्हा तेच येणार. मग एवढं करायची गरज आहे का नाही. 3/7 बरोबर आन्सर आलं 0.42857 ओके म्हणजे याच्या डोक्यावर आपल्याला बार द्यायचा. एवढेच नंबर पुन्हा एकदा रिपीट होतात पुन्हा रिपीट होतात. मग एवढं न करता जेव्हा रिपिटेशन झालं त्यावेळेस काय द्यायचं बेटा इथं सोडून टाकायचं. काय करायचं आपण इथं सोडल्या म्हणजे हे त्याचा आन्सर 7 आता
3/7 म्हणजेच आपलं याचं 18/42 चं आन्सर आहे 0.42857 हे झालं आपलं बार. काय झालं बेटा? बार. ओके. कळालं? साधं सिंपल पद्धतीने आपल्याला हे असं सॉल्व करायचं आहे. चलो रे चलो. झालं तिसरं गणित. तर तिसरं बघा. आपल्याला काय करायचे? 14 न 9 ला भागायचे. ओके 14 न. मग 9 ला भाग जात नाही म्हणून पहिल्यांदा सुरू 0 चा भाग लावला बेटा. हा मग इथं 9 आलं. इथं पॉइंट दिल्या म्हणजे इथं 0 वाढला. मग 14 न 90 चा टेबल बघा. 90 च्या वर म्हणजे 98 चाललंय 84 कितीचा भाग बसला? 1 2 3 4 5 6 7 चा बसला. 7 म्हणजे वर चाललंय म्हणजे 6 1 2 3 4 5 6 14चा पाडा आपण 6 पर्यंत म्हणल्याच्या नंतर इथे येते 84 किती पर्यंत म्हणल्या तेवढं आपल्या डोक्यावर लिहायचं. मग आता 90 मधून 84 गेले. इथला एक इथं 10 मधून 4 गेले 6 उरले. 8 मधून आता मला सांगा इथं 8 उरला 8 मधून 8 0. ओके झालं. मग इथं लावले आपण पुन्हा 7. आता 60 म्हणजे किती आलं? 56. कितीपर्यंत? 1 2 3 4 पर्यंत. कितीपर्यंत बेटा? 4 पर्यंत. 4 पर्यंत म्हणल्या इथं आलं 56 मायनस. आता 60 मधून 56 गेले 4 उरले. 4 उरल्याच्या नंतर इथं 0 पुन्हा एकदा 0 लावायचा आणि 40 चेक करायचं म्हणजे इथं 2 चा टेबल बस. किती वेळेस म्हणले आपण? 2. 14 दोन्ही 28. 14 दोन्ही 28. 42 वर चाललंय. 14 दोन्ही 28 म्हणजे इथं आले 28. आता 40. इथला एक इथं 10 मधून 8 गेले 2 उरले. 3 मधून 2 गेला 1 उरला. 12 आलं. 12 ला भाग जात नाही म्हणून 1 0 वाढवल्या. आता 120. आता मला सांगा 120 कोणत्या याच्यामध्ये बसल? 126 112 कितीपर्यंत? 14 8 112 धरूशे म्हणजे इथं 8 आलं. 8 पर्यंत आपण टेबल म्हणल्याच्या नंतर 112 आलं मायनस. आता इथं किती उरले बेटा? 120 मधून 112 गेले 8 उरले. किती उरले? 8 उरले. म्हणजे इथं झालं 80. तर 84 वर चाललंय म्हणजे इथं कितीचा बसणार? पुन्हा 5 चा भाग बसणार. म्हणजे इथं येणार आपलं 14 5 किती बेटा? 70. याची वजाबाकी केली तर इथं उरलं तुझं 10. किती उरलं? 10. 10 ला भाग जाणार नाही म्हणून इथं वाढवले आपण 1 0 झाले 100. आता 100 झाल्याच्या नंतर 112 98 कितीपर्यंत? इथपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 14चा पाडा 14 सत्ती 98 म्हणजे इथं आलं 7. मग इथं किती बेटा? 98 मायनस. इथं उरलं 2. 2 उरल्याच्या नंतर पुन्हा इथं मी काय दिलो? 0 दिलो. म्हणजे 14 1 14 म्हणजे 1 चा भाग बसला. इथं झाले 14 मायनस 20 मधून 14 गेले किती उरले? 6 उरले. किती उरले बेटा? 6. इथं झाले 60. इथं झाले 60. इथं झाले 60. आता 60 म्हणल्यावर कितीचा बसल? 14 56 म्हणजे पुन्हा इथं किती येणार? 56 येणार आणि पुन्हा इथं 7 येणार. काय येणार बेटा? 7 येणार. ओके. मग पुढं 4 आलं. पुन्हा इथं 40 येणार. म्हणजे इथून जे गाडी आपली इथं इथं काय व्हायली बेटा? आता रिपीट व्हायली, रिपीट व्हायली, रिपीट व्हायली. म्हणजेच पुन्हा 2. इथून काय करायचं? इथं लिहायचं की 9 भागिले 14 बरोबर 0.642857 हे हे काय झालं? 0.642857 पासून मग पुन्हा हे पुन्हा रिपीट रिपीट येणार. हे झालं त्याचं आन्सर. ओके. साध्या पद्धतीने एवढं एकदम सोपं. फक्त आपल्याला टेबल जमला पाहिजे. टेबल आलं की भागाकार पद्धतीने सोडायचे. जे आपण जुनी पद्धत होती भागाकाराची त्याच पद्धतीने सॉल्व करायचे आणि आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये आणायचे म्हणजे दशांश रूपामध्ये. ओके. तिसरं झालं. चला पाचवं. पाचवं एकदम साधं सिंपल सोपं आहे.
5 न आपल्याला डिवाइड करायचे 103. इथं मायनस आहे म्हणून घाबरून जायचं नाही. आन्सर काढल्याच्या नंतर त्या उत्तराला काय द्यायचं? मायनसचं साइन द्यायचं बेटा. आता 5 दोन्ही 10, 2 चा भाग बसला. 5 दोन्ही 10, 10 10 गेले. वरचा 3 खाली घेऊन या. 3 ला भाग जाते का नाही? 0 चा भाग बसला. ओके. मग खाली आलं 3. इथं पॉइंट दे, इथं 0 लाव. म्हणजे 5 क 30, 5 क 30. खाली किती आलं बेटा? 0. म्हणजे तुझं आन्सर राहणार आहे -103 भागिले 5 बरोबर 20.6. हे मायनस मध्ये. कशात आहे बेटा? मायनस मध्ये. झालं याचं उत्तर. याचं उत्तर संपलं. एवढं सोपं होतं हे. ओके. समजलं असेल तर चला नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं मायनस मायनस शेवटी द्यायचं, मायनसला घाबरायचं नाही. आता 13 न आपल्याला कोणाला भागायचं बेटा? 11 ला. मग 13 न 11 ला भाग जात नाही. पहिल्यान सुरू पॉइंट 0 चा भाग बसला, खाली 11 आले. एक इथं पॉइंट दिल्यामुळं 1 0 वाढला, 110 झाला. आता 110 च्या वरची संख्या नाही पाहिजे, 110 च्या खालची संख्या पाहिजे. म्हणजेच 117 वर चाललंय, इथपर्यंत मोजायचं. म्हणजे 13 8 किती? 104. म्हणजे 8 चा भाग बसला बेटा इथं. किती? 104 मायनस 110 मधून 4 गेले, 6 उरले. ओके. 110 मधून 4 गेले, 6 उरले. एक 0 लावल्या. इथं झाले 60. 60 म्हणजे कितीचा? 1 2 3 4. कितीचा भाग बसला बेटा? 4 चा. म्हणजे 13 चौक 52. इथे किती आले? 8. 8 झाल्यावर इथं लावले 0. टाक 0, टाकला 0. 80 झाले. 80 म्हणजे 91 वर चालले, म्हणजे 78 पर्यंत. ते 1 2 3 4 5 6 म्हणजे किती पर्यंत बेटा? 6 पर्यंत. आणि इथं आलं 78 मायनस इथलं 8 मधून 2 गेले, म्हणजे 2 उरले. किती उरले बेटा? 2. पुन्हा टाक 0, टाकला 0. 13 1 13 मायनस 20 मधून 13 गेले, 7 उरले. 7 ला भाग जात नाही म्हणून टाक 0, टाकला 70. म्हणजे 70 आलं. 13 पाच्या 65. 13 पाच्या बेटा 65. किती उरले? पुन्हा 5 उरले. 0. इथं झाले 50. म्हणजे 13 39. 50 मधून 39 काढून टाकायचे. म्हणजे किती आले? इथला 10 मधून 1 उरला. इथं राहिले 4. 4 मधून 3 गेला, 1 उरला. म्हणजे 11 आलं. पुन्हा आला 0 म्हणजे 110. पुन्हा इथं बघा आपला नंबर 1 रिपीट झाला. हे 110, इथं 110. म्हणजे मला सांगा, पुन्हा आता नंबर हाच नंबर पुन्हा काय होणार? रिपीट होणार. म्हणून -11 भागिले 13चं उत्तर आलं 0 पॉइंट. हे मायनस मध्ये 0.846153. पुन्हा हाच नंबर काय येणार बेटा? रिपीट होणार. पुन्हा येणार, पुन्हा येणार. म्हणून हे याचं उत्तर आपलं इथं संपलेलं आहे. कळालं बेटा? कळालं, कळालं, कळालं. चला, अशा प्रकारे हे प्रॅक्टिस सेट पूर्ण म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने आपण इथं सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. चला, ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आणि त्या साईडचं बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. आणि कमेंट्स करायला विसरायचं नाही. कारण जर तुम्हाला 1.4 पाहिजे असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगायचं. मग तुमच्यासाठी मी हा पुन्हा व्हिडिओ तयार करणार. ओके बेटा? चला.